यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वहिली स्पर्धा ही तुम्हाला बघायला मिळाली। ती स्पर्धा आहे निश्चितच उपसरपंचाची घेवली लाख मोलाची स्पर्धा। जोरदार टाळ्या सगळ्या भागातून व्हायला पाहिजे, कारण या गावाचं नाव जगापर्यंत पोहोचलं गेलं आणि खऱ्या अर्थाने आज जर तुम्ही विचार कराल ती मोठी स्पर्धा बघायला मिळेल। 5-5 षटकांचं षटक असेल याची उपयोग नोंदायचं रुपेश। 5 बॉलचा 1 षटक, 4 षटकांचा सामना। चला आदरणीय कैलास सुतार, आपण कुठे असाल तर कृपया मंचावरती या। आदरपूर्वक आपल्याला मंचावर आमंत्रित केले जाते। आदरणीय कैलास सुतारजी, रुपेशजी पहिला षटक घेऊन जातात। ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो। सातत्यपूर्ण जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलाय। अनेक वर्ष ज्यांनी लेफ्ट आर्म गोलंदाजी करण्याचं काम आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालं। जबरदस्त गोलंदाजी। प्रभूजी काय म्हणाल ह्या गोलंदाजाबद्दल? ह्या स्पर्धेमध्ये आपण संपूर्ण पाहिलं त्या गोलंदाजाचा कारनामा जबरदस्त लेजंड म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं अजून तो खेळतोय अप्रतिम गोलंदाजी। लाईन अँड लेनचा राजा आहे। यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय। आता इफेक्ट थोडासा यावेळेला जरूर पडेल कारण राकेश प्रभू महत्त्वपूर्ण खेळाडू मात्र आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय तो अनुपस्थितीत आहे आणि त्याचा कदाचित थोडासा इफेक्ट इम्पॅक्ट पडताना आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये। निश्चितच एकदम परफेक्ट वर्णन तुम्ही केलं, कारण मोठा खेळाडू चांगला अष्टपैलू बॅटर बॉलर म्हणून चांगली मोठी भूमिका बजावते। पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू यावेळेला बाकी चेंडू टटवला सरळ। ओ इथे झेलचा चान्स होता पण सुटला आणि धावबाचा चान्स आहे किट। बघूया पंच काय खुणावत आहेत। आदरणीय कैलास सुतार साहेब, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय। चला बघूया डीआरएस घेतलाय। कशा पद्धतीने इथे काय होतं बघायचं आहे। प्रभूजी काय म्हणाल, कशा पद्धतीने तुम्हाला कॅमेरा वर्क बघायला मिळाला, आयोजन कशा पद्धतीने, विकेटची पिचिंग पाहिली आणि प्रेक्षकांची साथ कशी आपण पाहिली? नॉट आउट नक्कीच ज्या पद्धतीने आपण उल्लेख करतायत, आपण पहिल्या दिवसापासून उल्लेख करतोय की अतिशय सुंदर ॲटमॉस्फिअर ब्युटिफुल पाहायला मिळतं। जे क्लायमेट वातावरणाशी निगडीत प्रत्येक खेळाडू मात्र ते जुळून घेतो। ज्या वेळेला तुम्ही जर मे मध्ये अशा प्रकारची स्पर्धा भरवतायत आणि तिथे भरपूर रखरखत ऊन आहे, जर हवाच खेळती नसेल तर तिथे मात्र थोडासा थकवा जाणवतो। परंतु या वेळेला सगळ्या काही गोष्टी प्रत्येक खेळाडूंनी सांगितलं की थकवा जरा सुद्धा जाणवला नाही। ही लाख मोलाची स्पर्धा खेळताना चांगला बॉल होता, परफेक्ट यावेळेला यॉक केलं होतं। 1 रन मिळेल, डिफेन्स दाखवला आणि सन्मानाने 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेले। बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन 1 षटक 5 बॉलचं पाहायला मिळणार आहे। दीपक संघे सर, निश्चितच इकोनॉमिकली प्रत्येक मॅच मध्ये ह्या गोलंदाजांनी केलाय, टिचून मारा केला, लाईन अँड लेन मेंटेन ठेवला। पुन्हा आपला षटक शेवटचा चेंडू इथे बघा, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातात। बघूया झेल घ्यायला बघायला मिळेल का? व्हॉट अ कॅच! काय जबरदस्त कॅच घेतलाय। किती दूरवरून आले, पाठीमागे गेले, समोर लाईटीचा पोल होता त्याला देखील बाजूला ठेवला आणि जबरदस्त कॅच घेत असताना आपण या खेळाडूला बघत आणि या खेळाडूचं नाव आहे ते आयुष नावाचा खेळाडू। म्हणूनच तर मुरबाद संघ इथे बाकी तुम्हाला मोठा असा दिसतो। कॅचेस विन द मॅचेस। काय म्हणाल प्रभूजी? आयुष नावाचे जे खेळाडू असतात ना ते खतरनाकच असतात असं म्हणायला हरकत नाहीये। आणि या वेळेला जो झेल टिपला गेलाय अप्रतिम पाहायला मिळतो। कॅमेरा वर्क पहा, इथून मात्र आपण पाहिलं तर त्या पोलला बीट केलं आणि तिथे त्याने सावध पवित्र घेऊन जो झेल टिपला गेला, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो। कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र किती महत्व आहे हे आयुषने यावेळेला दाखवून दिलं। अशक्य ते शक्य करतील स्वामी असं हे आपण सातत्याने मानतोय आणि या वेळेला तेच कदाचित आयुषने यावेळेला केलं, कारण आयुष नावाचे खेळाडू असंख्य मात्र चांगल्या पद्धतीने खेळ करत असतात। तुम्ही आयुष मातेचं नाव सांगितलं। जेव्हा इंडिया अंडर-19 आयुष मातेच्या कर्णधारापर्यंत मॅच जिंकली आणि मॅच जिंकल्यानंतर आपण कोसमाईच्या स्पर्धेमध्ये होतो। कोसमाईच्या स्पर्धेत असताना आयुष मातेकडे ते उद्घाटन केलं गेलं। तुम्ही देखील कॉमेंट्री करत होते, मला वाटते वसईच्या माकड्यामध्ये कॉमेंट्री होते, पण तिकडून आवर्जून आयोजकांनी सांगितले की नाही प्रमोद तुम्हाला यायला पाहिजे, तुम्ही धावत कशी बशी गाडी गेली आणि नंतर तिथे आयुष मातेची अंडर-19 भारतीय संघाचं कर्णधार त्याची इंटरव्ह्यू घेतली आणि ते इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही ते पुढे सोडलं, काय लोकांनी लाईक केलाय का व्ह्यूअर्स तुम्हाला बघायला 3,80,000 अशा पै तुम्हाला बघायला मिळाला आणि काय सुंदर खेळाडू आहे, जमिनीवर पाय ठेवून बघायला मिळाला। अशा अनेक आठवणी आयुषच्या नावाने आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्या षटक हाताळलं, 2च धावा दिल्यात, काय जबरदस्त। आमचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश बात्रा साहेब कृपया आपण मंचावरती या। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य घेवली मंगेश बात्रा कृपया आपण मंचावरती यायचं आहे। जबरदस्त पहिलाच बॉल, ह्या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले।
अतिशय चांगलं अप्रतिम आयोजन नियोजन, फार कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं नियोजन केलंय. मग 17 फायदा दिवस. हा शब्द 17 दिवसात झालं. 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, मग पुरी बघायला मॅच. हो काय चेंडू पडणार तर चेंडू उचली घेणार होता, कमरेच्या वरती लागलाय. चांगली गोलंदाजी. फक्त 17 दिवसामध्ये आयोजन आहे. एकच शब्द दादाने आमच्या बेंगलोरी साहेबांना सांगितलं, आदरणीय चेतन बेंगलोरी साहेबांनी धनंजय, की मला स्पर्धा बघायची आहेत आणि ही स्पर्धा करताना तुला काय हवं आहे म्हणे, पहिलं बक्षीस मी देतो, स्पर्धा करा. बघा, असं उदंड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं. विश्वास याला म्हटलं जातं. भावेश दादा यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. प्रामाणिक ते काम करतात आणि त्यामुळे सांगितलं, भावेश तुला जे हवंय ते आम्ही द्यायला तयार आहोत उपसरपंच साहेब. आणि त्यांनी मात्र प्रथम पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिलंय. खरोखरच एकदा टाळ्या मात्र या दोन व्यक्तिमत्वांसाठी आल्या पाहिजे. चेतन बेंगलोरी साहेब आणि धनंजय बेंगलोरी साहेब यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करायला पाहिजे. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. आणि हा गोलंदाज सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये आणि चर्चेमध्ये राहिलाय, कारण लाईन अँड लेंथ जबरदस्त मेंटेन करतो. फलंदाजाला तो बरोबर रीड करतो आणि त्यानुसार गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. दीपक संघे सर. निश्चितच मी या खेळाडूला सरळच्या मैदानावर निलेश मूर्ती चषकमध्ये पाहिलं होतं. जबरदस्त गोलंदाजी केला. प्रेम नावाचा गोलंदाज पुन्हा गोंडा हाताळतात. वग्गा तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक लाईन अँड लेन आणि प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचं. हा देखील समोरचा बॅटर देखील जितू काही लहान बॅटर नाही. जितू निजा एक नामांकित फलंदाज म्हणून पालघर तालुक्यामध्ये गणला जातोय. ओहो, काय बक्षीस वाढलेत. जो कोणता संघ फायनल जिंकेल त्यांना जयेश घर त्यांच्याकडे 5,000 रुपयाचं बक्षीस आलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त घडतंय. ह्याला म्हणतात घटना. वेळेवर येऊन जे काय घडते ते बघायला मिळतं, त्याला म्हणतात घटना. आणि म्हणून तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना आदर आहे एवढा. ऑन साईडला या वेळेला आणि प्रमोदजी बाउंड्री बघताना जी भगव्या छताची बाउंड्री आखला ना, जणू काय आपण भगवा आणि प्रमोदजी बाउंड्री बघताना जी भगव्या छताची बाउंड्री आखला ना, जणू काय आपण भगवा वातावरण बघायला मिळतो. आणि खऱ्या अर्थाने ज्या लढ्यासाठी लढतात, आयुष्य ज्यांनी घालवलंय शिवसेनेच्या माध्यमातून बघायला मिळते. उभारलेले 5-5 जे तुमचे मंडप आहेत, त्या मंडपाचा भरपूर फायदा माझ्या क्रिकेट माय रसिकाने बघितला. का तडतडत्या उन्हामध्ये लोकांना ठेवायचं कुठे, म्हणजे आयोजन नियोजनाचा विचार केला तर परफेक्ट अँड क्लास एक नंबरचं आयोजन नियोजन बघायला मिळालं. बरोबर तुम्ही चांगलं मात्र यावेळेला उद्देशून म्हटलात. काही स्पर्धा मात्र फक्त पैसा कसा मिळवावा त्यासाठी भरवण्यासाठी ज्या उभारलेल्या असतात, परंतु इथे फायदा हा शब्द नाही आहे. इथे 1 लाखाची स्पर्धा, त्यामध्ये सिस्टमॅटिक 8 संघ, 6 मॅचेस, 6 ओव्हर, 5 ओव्हर. इतर वेळेला तुम्ही 16 संघ एका दिवसाला पाहिलेत, एका दिवसाला 14 संघ पाहिलेत, परंतु इथे मात्र अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतं. पुन्हा आपल्या षटकातला पैसा चेंडू हाच तो गोलंदाज मला वाटतं चिन्मय आहे ना. ओके, जबर काय गोलंदाजी हातावरती पंच खुणा होता. दिस व्हाईट बॉल. एक धावसंख्या जाते. 4 धावा या फलकावर लागल्या जातात. जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे निश्चितच तुम्हाला बघितलं रुपेशनी, दुसऱ्या षटक हाताळले ते म्हणजे प्रेमनी. आता बाकी चिन्मय बघायला. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ रेंज चेंडू. इथे बाकी पंच काय खुणा बघा. चेंडू पडल्यानंतर थोडासा प्रमोद आतमध्ये आला, त्याच्यामुळे तो चांगला चेंडू म्हणून पाहायला मिळतो. इथे बाकी धावासाठी झगडावं लागते. परफेक्ट लाईन अँड लेन. आणि ह्या वातावरणात कशी गोलंदाजी करण्याची, कारण मुरबा संघ हा देखील मोठा आहे आणि वित्तभूत माहिती असलेली की अशा परिस्थितीत आपण कशी गोलंदाजी करावी, त्यामुळे अशा पद्धतीचं वेगळी क्वालिटीची गोलंदाजी बघायला मिळते. लेग कटर, ऑफ कटर या 2 अस्त्रांचा मात्र यावेळेला वापर करत असताना प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन केलंय. प्रत्येकाने भूमिका जी आहे, जी स्वतःची जबाबदारी ओळखले. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. आता जबाबदारीचा फटका आहे, परंतु चांगला यावेळेला चेंडूला स्टॉप केलंय. तत्पूर्वी पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय जय बजरंग ए 6 या धावसंख्येवर. जबाबदारी, फार मोठी जबाबदारी असते. जेव्हा जबाबदारी खांद्यावर येते त्यावेळेला प्रत्येक जण मात्र सुधारतो असं म्हणायला हरकत नाहीये. निश्चितच ती जबाबदारी घ्यावी लागेल. कोणत्या तरी बॅटऱ्या धावा काढाव्या लागतील. इथे बाकी चांगला चेंडू इथे पडल्यानंतर पुन्हा बाकी स्क्वेअर लेगच्या रिझनला खेळायचा होता, पण चेंडू पडल्यानंतर इतका वेगाने खाली राहिला आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षक अक्षय ह्यांच्याकडे. अक्षयचं कर्णधार पण खूप चांगलं राहिलं. काय कूल माइंडमध्ये कर्णधार. खऱ्या अर्थाने जर बघितलं सातपाडीवर 2 षटकं 15 धावा, 34 धावा विजयासाठी हवा तर 18 चेंडू 19 धावा असतात. ज्या पद्धतीने त्याने कूल माइंडमध्ये गोलंदाज वापरलेत ना अफलातून, इथे थोडंसं विचार केला तर मुरब्याच्या कर्णधार देखील चांगला विचार करावा लागेल. येस, ॲब्सोल्युटली ट्रू. यावेळेला ऑन साईडला प्रहार तर चांगला केलाय, परंतु कॅच नंबर 3 येईल का आयुषच्या हातामध्ये? यस, ट्रेकन. जबाबदारी आयुषने आत्ता जाणले. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतो, घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करत नाही, आपल्याला जबाबदारी आपल्याला जागी करते. तेच आयुषने यावेळेला केलंय. ग्रेट फिल्डिंग.
निश्चितच खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल आणि मी अगोदरच म्हटलं की मुरब्यांचं क्षेत्ररक्षण हे वरच्या दर्जाचे. आज ज्या सकाळच्या सत्रामध्ये आपण दुपारी मॅच पाहिले, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि तिकडे तो खेळाडू होता तो तन्मेश नंदू तरे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं, षटकार अडवलं, नो बॉलवर कॅच पकडला, झटकन थ्रो केलं, त्यानंतर पुन्हा एकदा अप्रतिम झेल घेतलं. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस अशा पद्धतीने. आणि धावसंख्या ती फक्त आणि फक्त ती बघायला मिळते ती 6 धावा. दोन फ्रेममध्ये सध्या आपण पाहत आहेत बॅटर आतमध्ये जात असताना एका साईडला गोलंदाज आपण पाहू शकाल. ही ताकद आहे पाकदरे नेटवर्क या टीमची आपल्याला पाहायला मिळते, या चॅनेलची. सर्वजण मनाने मात्र मन लावून काम करतायत. आणि एक स्पेशली गोष्ट मी काय आवर्जून पाहिली की ज्या वेळेला आपण कॉमेंट्री तर करत राहतो, आयोजक तर आपल्याला विचारतात जेवले का तुम्ही, परंतु ही नेटवर्क जी आहे यूट्यूब लाईव्हची टीम ती सुद्धा मात्र विचारताय सर तुम्ही जेवले का, चला Yes, आपण yes. एकत्र जेवायला जाऊया. हे जे बॉन्डिंग आहे ते अप्रतिम पाहायला मिळतं. पाकदर नेटवर्क या टीमला सॅल्यूट आहे. चला पुन्हा आपल्या षटकाला पोझिशन हाताळतात. रिव्हर्स स्वीप खेळल्यात, चेंडू सरळ जातो कव्हरच्या रिझनला. इथे बाकी प्रोटेक्शन आहे, खेळाडू इथे बघायला मिळतो. एकच धाव पाहायला मिळेल. इथे बाकी चांगला थ्रो, धावबाचा चान्स अपील करतात पंचाकडे आणि पंच खुणावता धावबाद. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रेम करणं बघायला मिळालं. डावा हातात आणि चेंडू बघा पण त्याच्यावर स्ट्रॉंग हँडला गेला. म्हणजे डावा हातात चेंडू होता त्याच्यामुळे तो थ्रो एक्झॅक्टली 30 सेकंद अगोदर पोहोचेल. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा गडी बाद होतो. काय गोलंदाजी हाताळलाय, एकही खेळाडूला तंग पकडता येत नाही, धावा जमवतात. यावर किती सुंदर भेदकता गोलंदाजी बघायला मिळेल. फक्त आमची गोलंदाजी सातपाटीबरोबर पडलं असंच नाही, तो दर्जा आमचा आहे, तो क्लास आहे, हे दाखवून देतात मुरब्याचे गोलंदाज. बरोबर तुम्ही उल्लेख केला ते यावेळेला. आमची गोलंदाजी चांगली आहे, आमची फिल्डिंग चांगली आहे, आमची बॅटिंग चांगली आहे. आम्ही डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळतो, कारण डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. निश्चितच काय एक्सप्लेन केलात तुम्ही हो. म्हणून तर तुम्हाला म्हणतात ना, साधू संत येती घरा रोज दिवाळी दसरा. काय बघायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने या गावामध्ये मागील 5 दिवसापाणी रोज दिवाळी दसरा क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. ओके, सकाळच्या सत्रात कशा पद्धतीने स्वतः आमच्या ऑर्गनायझर भावेश दादा यांनी रोलर चालवलं. कारण रविवारच्या सत्रामध्ये ड्रायव्हर त्यांचे नसतात, तेही कशाला पाहिजे तो मी आहे. आणि कशा स्वतः आयोजकांनी इथे रोलिंग केलं ते देखील तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळेल. जाऊया प्रमोदजी, काय जबरदस्त गोलंदाजी हाताळतात मुरबाचे गोलंदाज. जबरदस्त. यावेळेला आपण पाहू शकतायत भावेश दादा धर्म मेहेर उपसरपंच साहेब यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. त्यावेळेला ऑन साईडला शाळम पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी फेकी करतील जन्मेश. एकच रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते 8 या धावसंख्येवर. धावा थांबवलेत आणि या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये जेवढ्या धावा कमी थांबवतील तेवढं बेनिफिट मिळेल. जर इथून जर 4 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके आले तर कदाचित कलाटणी सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे. निश्चितच 20-22 धावा झाल्या तर खूप चांगली धावसंख्या बघायला मिळेल. पण आतापर्यंत विचार करता हवी आहेत गोलंदाज. पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रियल नावाचा गोलंदाज, ज्याने सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी केलाय. आपल्या सरकारला पुढचा चेंडू हवेमध्ये कव्हर चार्जरला खेळाडू होतो. एक धाव तो बघायला मिळतो. चेंडूचा पाठलाग होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरनं खेळाडू येतोय. फील्ड करेपर्यंत प्रेम. इथे दुसरी धाव बघायला मिळेल. तिसरी धाव देखील पूर्ण होईल का. ओ, इथे हातामध्ये चेंडू बघता बघता चौथी देखील पूर्ण होते का बघायचं आहे. ओ, आणि 4 धावा झाल्यात. प्रमोदजी, तुमच्या घशामध्ये सक्कर पडो का. तुम्ही म्हणाले मोठे फटके येतील का, पण मोठा फटका आला नाही, पण मोठ्या धावा बघायला मिळाल्या. इथे गजा क्षेत्र झालं आणि पुरेपूर धावसंख्या 4 धावून घेतला. दोन्ही फलंदाजांचं कौतुक असायला पाहिजे. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो भावार्थ आणि दुसऱ्या साईडला फलंदाज बघायला मिळतो राकेश. जबरदस्त. भावार्थ आणि राकेश गायकवाड. 12ला 4 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल आहेत या षटकातील टार्गेट ठरवणारे. या वेळेला जर आपण पाहिलं तर अप्रतिम. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 13 रन झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13वर जाऊन पोहोचली गेली. आता 2 बॉलमध्ये मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर चांगल्या धावा आल्या. एक मोठा फटका आला तरी सुद्धा 20+ होण्याची दाट शक्यता आहे. निश्चितच प्रमोदजी, चांगला उल्लेख केला तुम्ही.
खूप मोठी शक्यता आहे. ओहो, इथे बाकी चांगली बॅट, मोठी एज आणि इथे बाकी गाडी टेक कणकाळीत पण आवाज आला. एकाही फलंदाजाला प्रमोद चांगली बॅटिंग करता नाही. त्याच्या विरुद्ध विचार करा की कशा पद्धतीची गोलंदाजी असेल. पहिलं षटक रुपेशने हाताळलं, दुसरं षटक प्रेमने हाताळलं, तिसरं षटक चिन्मयने हाताळलं आणि आता चौथं षटक हाताळताना आपण गोलंदाज बघत आहोत म्हणजे प्रियल. दॅट्स अ गुड बॉलर. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये या चारही गोलंदाजांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यांच्या असलेल्या गोलंदाजीच्या धारदार अस्त्रावर समोरच्या संघात त्यांनी घायल केला आहे आणि धावाकारी होताना येत नाही आहे आणि त्याचाच परिणाम तुम्हाला बघायला मिळतोय. काय क्लायमेट बघा. सकाळच्या सत्रामध्ये आमच्या भावेश दादा स्वतः उपसरपंच स्वतः बघतात की आज रविवार आहे, आमचे ड्रायव्हर नाही आहेत, माझ्या ड्रायव्हरला फोन करू 2 तास लागते, त्याच्यापूर्वी माझ्याकडे काय आहे, मी सर्व गाडी चालवतो आणि स्वतः आमचे ऑर्गनायझर आणि स्वतः उपसरपंच हे प्रमोदजी काय म्हणाले यांच्याबद्दल स्वतः रोलिंग करत असताना आपण पाहत आहात. जबरदस्त. याला म्हणतात मेहनत. आणि एकच फक्त म्हणेन की शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी ताकद आहे ना ती भावेश दादा धर्ममेयर यांच्याकडे आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणतात ना की शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद असणारा माणूस कधीही मात्र भीत नाही. मग अनेक संकट आली तरी सुद्धा मात्र जिद्दीला तोंड देण्याची ताकद ठेवणारा अर्थातच उपसरपंच साहेब भावेश दादा धर्ममेयर. चला, शेवटचा चेंडू असणार आहे. 13 धावा वातावरण फलकावर लागल्यात. या चेंडूत काय बघायला मिळेल का? हो, चेंडू खेळल्यात, कदाचित मोठा फटका जाईल की नाही. चेंडू उंचीवर आहे, जबरदस्त कॅच आणि काय मिड विकेटला झेल घेतला गेला. प्रमोदजी जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 14 धावा ह्या विजयासाठी. उपसरपंच चषक घेवली लाख मोलाची स्पर्धा आपण बघत आहात. अनेक वर्ष आम्ही ऐकत होतो की आम्ही स्पर्धा करू, पण जे कोणाला जमलं नाही ते भावेशदादाने करून दाखवलं आणि अनेक धन्यवाद भावेशदादा. आजच्या दिवसात 19,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिल्या. आजच्या दिवसात प्रमोदजी बघा किती सुंदर तुम्हाला बघायला मिळतात. 19,000 व्ह्यूज. जबरदस्त आपण पाहू शकतायत. यावेळेला ऍक्शन रिप्ले बॅकलिपचा वापर केला होता. 14 रनची आवश्यकता. टार्गेट सेट केलं गेलंय आणि इथून जर आपण पाहिलं तर काय फिल्डिंगचा दर्जा. परंतु चिराग तामोरे हा सुद्धा हार मांडणाऱ्यांपैकी नाही आहे. तो सुद्धा स्पेल खूप महत्त्वाचा राहणार आहे. परंतु इथे आमचे लाडके मान्यवर मंडळी जे उपस्थित झाले त्या सन्माननीय व्यासपीठांचं भावेशदादा धर्ममेयर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. या घेवली गावामध्ये एका शब्दाला विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्व आमच्या पाहुणे मंडळींचं मनपूर्वक धन्यवाद आणि धन्यवाद आहे. धन्यवाद त्यांचं करावंच लागेल. पण या पद्धतीने रसिक मायबा प्रेक्षक एकदा कॅमेरामन संपूर्ण आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना कव्हरेज करा. आमच्या ताई माई अक्का विचार करा पक्का आणि मैदान येऊन फक्त पकडा कॅच. पण तुमच्याकडे बॉलच चालला नाही. चांगलं मला एक्सप्लेन केलं. ओ स्पायडरमॅन आहे ते कुठून आलेत? हा बघा, हे आम्हाला कशा प्रमोदजी बघा कशा गच्चीवरनं आपलं स्पर्धक बघायला मिळतात. पाण्याच्या टाकीवरनं, मागच्या दारनं, ओट्यावरनं, खिडकीवरनं, झाडाच्या झुडपाखाली जिथे जिथे सावली मिळेल. आणि आमच्या गावचे लाडके भाऊजी हे देखील तिकडे नृत्य करतात तुम्ही बघत आहात. पण खरं तर नाही प्रमोदजी असं म्हणतात ना, आपण कधी गोव्याला जातो, कधी तिरुपतीला जातो, कधी सिद्धिविनायकला जातो आणि कधी देवाचं दर्शन घरी होतं असं कळत नाही. तसे 5 दिवस सातत्यपूर्ण आपण कधीच समालोचन केलं आणि 5वा दिवस कधी संपतो बिलकुल आपल्याला कळलंच नाही. अशा पद्धतीचं लिहिलेलं फार त्याचं काय आहे, कारण आयोजकाने केल्यावर आपल्यावर प्रेम. डीजेची घ्या एक सुंदर गाणं आणि जाता जाता खूप चांगलं शेवटी गीत वाजवा. चला, अतिशय सुंदर. थोड्याच वेळात आपल्याला कळेल की कोण ठरेल लाख मोलाच्या स्पर्धेचा विजेता. याची देही याचा डोळा तोच खरा उपसरपंच चषकाचा सोहळा आपण बघत आहात. आणि धन्यवाद रसिक मायबाप प्रेक्षक. सातत्यपूर्ण तुम्ही आमच्यावर प्रेम केलं आणि त्याहीपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं जे यूट्यूबवर तुम्ही मॅचेस बघतात, तुम्ही आमच्या स्पर्धेवर प्रेम केलं, आमच्या समालोचकाचं समालोचन ऐकलं आणि ज्या ज्या पदे तुम्ही आम्हाला अनेक मॅसेज अनेक असे लेटर्स पाठवलेत. असंच करा. तुम्ही आयोजकाबद्दल देखील चांगलं लिहिलं आहेत आणि त्याच्यात एक मोठं नाव घ्यायचं ते म्हणजे निश्चितच आमच्या सफळ गटातले
मंगलदास घरत यांचं मनापासून आवर्जून मी खूप उल्लेख करेल की ज्या स्पर्धेत त्यांनी आम्हाला खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या. असंच प्रेम सदैव सरपंच चषक घेऊली ह्याच्यावर असून द्या. आणि भावेश दादा तुम्ही एकटे नाही आहेत, तर तुमच्या पाठी बघणारे अनेक लोक हे तुमच्या पाठीमागे आहेत. बघा कसं पद्धतीचं आमचं समालोचक कक्ष दाखवलं जातं. यूट्यूबचं कॅमेरामॅनचं मनापासून कौशल्य आहे. एका वर्षामध्ये जे आमचे डीजे ऑपरेटर तुम्हाला बघायला मिळतात, आमचे समालोचक भाविन तांबोरे बघायला मिळतात, माझ्या समोर प्रमोद शेडगेजी बघायला मिळतात, आमचे स्कोरर आहेत पार्थ पागधरे हे तुम्हाला बघायला मिळतात, डिजिटल स्कोरर तनिष पाटील, विनीत मर्दे हे देखील तुम्हाला बघायला मिळतात, रूपम किणी सर्व मंडळी बघायला मिळतात. पहिला चेंडू चिराग घेऊन जातात. आपला पहिला चेंडू बाकी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर सरळ निघून जातोय. आणि पहिलाच चेंडू जर बघितला तर प्रमोद थर्ड अंपायरसाठी रेफर केलाय. दादा लेग अंपायरला पाठवा ना तिसरं. ठीक आहे. प्रमोदजी बघा राज बघायला बघ व्हाईट बॉल. चला पुन्हा गोलंदाजी करता चिराग. खूपच बाहेर होता आणि त्यामुळे मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत व्हाईट बॉलचा इशारा रिव्ह्यू घेतला गेला होता, परंतु तो लॉस्ट आपण पाहू शकतायत. आतमध्ये येणारा बॉल बॅकफुटला गेले, हलक्याशा हाताने टॅप केले या बॉलला. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चांगला तालमेल. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. हेच क्रिकेट मध्ये आपण सातत्याने पाहिलं की सिंगल डबलला तुम्ही बेसिकला क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं पाहिजे, कारण क्लायमॅटिक कंडिशन काय आहे, आता हवेचा झोत मात्र तेवढा हवा तसा नाही आहे. इथून सिंगल डबल जर घेतली तर कदाचित विजयाचे चान्सेस निर्माण होतील, परंतु प्रतिस्पर्धी संघाने मोठे फटके मारायला सुरुवात केली गेली होती आणि त्यामुळे कुठेतरी अडखळत ती सुरुवात झाली होती. सुंदर एक्सप्लेन. बरोबर तसंच झालं. इथे बाकी चेंडू पडण्याचा सरळ निघून गेला, बॅटर गेले ऑफ स्पिन खेळण्यासाठी, पण चेंडू वेगाने निघून गेला. वेगळी व्हरायटीज टाकण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. असंख्य वर्ष क्रिकेट खेळत अनेक मैदाने गाजवलेत आणि एक हुकमी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि या क्षणाच्या वेळेस ना अशा वातावरणात जेव्हा आम्ही मॅच बघितला, जेव्हा घेऊलीचा संघ फायनलला असतो, सेमीफायनल असतो, तेव्हा चांगल्यापैकी गोलंदाजी चिरागकडनं आपण पाहिलं. पुन्हा चिराग आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात, पुन्हा पडल्यानंतर आतमध्ये आला. इथे बाकी चांगल्या पद्धतीने टॅप केला, बॅकफूट शॉट. इथे बाकी पॉईंटच्या रिझनला 2-2 खेळाडू पाठीमागे जातात. क्षेत्ररक्षण होईपर्यंत चेंडू निघून जातो किंवा पाहायचा आहे. 1 धाव, 2 धावने मला वाटते तिसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि या 3 धावांशी जो विचार केला, धावसंख्या होते ती म्हणजे 6 धावा. विजयाचं अंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला विजयासाठी धावा पाहिजे 14, आणि एकंदरीत जर प्रमोद विचार केलात ना तर 20 चेंडू आणि 8 धावाची आवश्यकता यश फाउंडेशन मुरबाड संघाला हे फायनल विजेता होण्यासाठी. विशाल आणि जन्मेश सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत त्यांनी दाखवले. जन्मेशने स्पेशली जर आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. गेल्या मॅचमध्ये फ्लॉप शो ठरला होता विशाल, परंतु या मॅचमध्ये कमबॅक करेल का? कारण एखाद्या चांगल्या फलंदाजाला आत्मविश्वास पुन्हा एकदा आणायचा असेल तर एका चांगल्या इनिंगची गरज असते, एका चांगल्या शॉट सिलेक्शनची गरज असते. आणि ज्या वेळेला तुम्ही शॉट सिलेक्शन अप्रतिम करता त्यावेळेला मनाला तो भिडणारा चौकार किंवा षटकार असतो. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेली. जन्मेश पोचतायत ऑलमोस्ट 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. निश्चितच उद्यापासून तुम्हाला या मैदानावर फक्त खेळाडू बघायला मिळतील. मागील 5 दिवसापासून प्रेक्षक आणि क्रिकेटचा रणसंग्राम हे आपण पाहत होतो. आणि होतं ते म्हणजे उपसरपंच चषक घेऊली, पण या उपसरपंच चषकात जे लेखनं रुबाब पाहिलं आहे आणि जे तुम्हाला व्ह्युअर्स बघायला मिळालं यूट्यूबवर, ना कौतुक करायला पाहिजे. लाखो मुलाची स्पर्धा खऱ्या अर्थाने धगधगत्या उन्हामध्ये बघायला मिळेल. इथे बाकी जबरदस्त चेंडू पडला तर थोडासा वेगाने आतमध्ये बॅटची एज घेऊन चेंडू गेला थर्ड मॅचच्या रिझनला, आणि या दरम्यान पुन्हा 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. तर निश्चितच एकेरी देहुरी धावा तुम्हाला बघायला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट आपण म्हणतात की माणसाला श्रीमंत होण्यासाठी प्रत्येक वेळेला 1000 रुपयाचा फायदा व्हायला पाहिजे असं नाही. तुम्ही थेंबे थेंबे तळसाजर बघितलंय. आणि गुड बॅटिंग, एका साईडला जन्मेश आणि एका साईडला विचार. आणि प्रमोदजी जर विचार केलात तर पहिला 5 चेंडू धावसंख्या आली ती 8. 15 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 5 दिवसाचा एक्सपिरियन्स दीपक संकेसर कसा तुमचा राहिला, ज्या पद्धतीने
तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला तर आम्ही सांगितलं खरोखरच मन मिळावू सगळे व्यक्तिमत्व आहेत. जेव्हा 2022 मध्ये राज पुजारी माटेची ओळख झाली 70-70 लाईव्हच्या माध्यमातून सुप्रीमो चषकामध्ये आणि त्यानंतर बऱ्याच वेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या विभागात तुम्ही समालोचन करण्यासाठी या, परंतु स्पेशली तो योग आला आणि तुम्ही सुद्धा सजेस्ट केलं की यस प्रमोद शेडगे असतील तर डेफिनेटली आमचं बॉन्डिंग चांगलं राहील आणि 5 दिवस कसे गेले हे कळलेच नाहीत. तर या संपूर्ण एक्सपिरियन्सबद्दल काय म्हणतील? निश्चितच बघणाऱ्या अनेक लोकांनी सांगितलं की प्रमोद शेडगे आणि तुमचं खूप चांगलं भांडण होणार, विशेषतः MS मोतीलाल शहा यांचं मी खूप चांगलं कौतुक करेल. आणि खरंच मनमय वातावरण, प्रत्येक आयोजक, प्रत्येक खेळाडू आणि आपली पंच जे असतात पंचांची आणि तुमची आमची बॉन्डिंग चांगलं, यूट्यूबर आपले सर्व चांगलं ओळखीचे निघाले. डीजेवाल्यांचं कौतुक करेल की ते देखील आपला परिचय निघाले. आणि एक परिवार म्हणून जेव्हा तुम्ही काम करतात ना तर तुम्हाला ते संपूर्ण दिवस प्रत्येक इथे बाकी त्रिफळाची चला आम्ही सर्वस्व खाजनाळीचं कौतुक करतोय की त्याने आम्हाला हे एवढं मोठं मैदान उपलब्ध केलं. एकदा खाजनाळीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आमचे मंगेश बात्रा आणि एका साईडला चंदन तांडेल यांनी विकेट खराब असताना त्यांनी देखील विकेट बनवून दिला आहे. काय हवं आहे फक्त भावे तर आम्हाला सांग. एकदा जोरदार टाळ्या 2 व्यक्तीसाठी देखील असायला पाहिजेत, कारण एकट्याच्या पाठीमागे अशा पाठीमागे पडद्या आडच्या बऱ्याचशा शक्ती असतात ज्या तुमच्या पुढे येत नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने सर्वांनी सहकार्य केलं आणि एकीचं बळ किती मोठं असतं ना हे प्रमोद तुम्ही बघायला मिळालं. आवर्जून प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं, भरभरून प्रेम केलं, सर्व आयोजकांचं, सर्व क्रीडापटूंचं आणि ग्रामस्थ आणि माझ्या लाडक्या भगिनी माझ्यावर आल्या, काही माझ्या मुलीसमोर होत्या, त्या प्रत्येकाची गप्पा गोष्टी करता आल्या. संध्याकाळचा थकवा कसा दूर व्हायचा असंख्यांचं भगिनी आम्हाला बघायला मिळालं. त्यांचं देखील मनापासून आपण कौतुक करतो. आणि खऱ्या अर्थाने एकही गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वीरित्या प्रमोदजी पार पडते. हो, अगदी चांगलं आपण एक्सप्लेन केलं. ज्या पद्धतीने तुम्ही भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट तुम्ही अद्यावत या ठिकाणी चांगल्या स्पष्टीकरणाने करत असता आणि जे खरं आहे, सत्य आहे तेच तुम्ही मात्र मांडतात, ही खूप महत्त्वाची उपलब्धी आहे. यावेळेला पुन्हा एकदा हार्दिक ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता, परंतु सामना अजून सुद्धा रफ अँड टफ पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. 2 बॉलचा खेळ झाला, 8 रन झालेत, अजून सुद्धा 6 रनची आवश्यकता आहे. परंतु फक्त म्हणून चालणार नाही आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये, फक्त हा शब्द म्हणून चालणार नाही आहे, कारण 34 धावा फक्त होत्या परंतु त्या झाल्या नाहीत. निश्चितच खूप चांगला उल्लेख केला. 34 धावा फक्तच होत्या, पण ते का पराभूत त्याचं एक्सप्लेन तुम्ही केलं. एकेरी दुहेरी धावामुळे सामना कुठे जिंकू शकतो ते केले नाही. सातपाटीकरांनी षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि भेदक मारा करत असताना आपण गोलंदाजांना पाहिला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, अहो काय जबरदस्त रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, पण त्याच्यासाठी प्रोटेक्शन आहे. इथे क्षेत्ररक्षण चांगलं होते बघा. शेवटच्या क्षणापर्यंत हार न मारणारा हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. जय बजरंग ए घेऊली असं आपण बघत आहात. आणि खऱ्या अर्थाने या मंच मी कौतुक का केलं माहिती आहे का. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आपण बघितला 7व्या-8व्या नंबरला लास्ट क्लुसनर यायचा आणि बॅटिंग ज्या मनगटी पद्धतीने खेळायचा तशा पद्धतीचा हा खेळाडू. अनेक अर्धशतके आहेत. माझ्या डोळ्यासमोर एक शतक देखील त्यांनी मारलाय. असा जबरदस्त बॅटर तुम्हाला हार्दिक मन नावाने गावात ओळखला जातो. क्या बात आहे. हार्दिक अप्रतिम चांगला खेळाडू, लान्स क्लुजनर एक फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं, परंतु दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू जो परफेक्ट ऑलराऊंडर ऑल ऑफ टाइम जो पाहायला मिळाला, जॅक कॅलिस. नो डाऊट ऑल इन स्टार, म्हणजे जिथपर्यंत क्रिकेट विश्वात जिवंत आहे तसं आतापर्यंत ऑलराऊंड आलाय. पंच खुणावता दिसतो. व्हाईट बॉल 11 धावा या फलकात तुम्हाला बघा. 3 धावाचं फक्त विजय. आणि कोण ठरणार विजेता, पहिलं अक्षर हे इतिहासात लिहिलं जाईल. उपसरपंच चषकीचा विजेता. आणि मला वाटतं निश्चितच मुरबेकर जवळ येऊन पडेल. यश फाउंडेशन मुरबा ह्या संघाचं नामांकन आहे. खऱ्या अर्थाने अंडरआर्म असो, ओव्हरआर्म असो, खूप चांगला क्रिकेट खेळताना आपण मुरबेकर पुलापल्या षटकाला पुढचा चेंडू, काय कलाईचा मोड केलाय, सन्मानजनक बघताना बघेल. ॲक्शन रिप्लाय पुन्हा पावाशी वाटला. जसा चेंडू पडल्यानंतर ऑफ्टोबर होता, बॅकफुटला आले आणि चांगल्या पद्धतीचा कलाईचा मोड केला. मनगटी शॉट बघायला मिळतो. व्हॉट अ क्रिकेट. मंच जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच. जबरदस्त. फार कमी प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर अशा प्रकारचे जे स्ट्रोक आहे, डिफेन्स आहेत ते मात्र पाहायला मिळतात. आणि हलक्याच्या हाताने फक्त दिशा दिली. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा मुन्ना शेख याची सुद्धा मला आठवण आली. त्यावेळेला ऑन साईडला पायावरचा बॉल होता. सिंगल तर मिळेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाही आहे. विशालने सांगितलं यावेळेला एकच धावेवर सॅटिस्फाईड स्कोर आर लेव्हल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आणि चॅम्पियन बनण्यासाठी 1 रनची आवश्यकता. पहिल्या पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल हे मात्र प्रत्येक प्रेक्षक वर्ग लक्षात ठेवील, कारण पहिल्या मात्र आपण पाहिलं तर चंद्रावर पाऊल ठेवणारा कोण होता हे मात्र विसरू शकणार नाहीत. आणि त्यामुळे
पहिला विजेता कोण असेल हे विसरू शकणार नाहीयेत कोणी. पण निश्चितच तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की पहिला विजेता सुवर्ण अक्षर लिहिलंच जाईल. नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला तुम्ही चंद्रावर जाताना बघितलं, पण खऱ्या अर्थाने आज अनेक लोक चंद्रावर पण इथे जर आपण कौतुक कराल काय जबरदस्त आहे. पण मी पुन्हा पुन्हा कौतुक करील माझ्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ज्यांनी स्पर्धा घर बसल्या बघतायत त्या खरं यूट्यूबवरचं मी मनापासून कौतुक करेल. तुम्ही स्पर्धा बघितली, तुमच्या बघण्यामुळे आम्हाला अनेकसे मेसेज बघायला मिळाले जे भरभरून कौतुक केलं त्यामुळे. आणि आलेल्या मैदानावरच्या रसिक माय प्रेक्षक तुमचं मनापासून कौतुक. आहा, विजयी शॉट मारत असताना पहिलं उपसरपंच चषक लाख मोलाची पहिला घेवली गावातला उपसरपंच विजेता तुम्हाला संघ बघायला मिळतोय. यश फाउंडेशन मुरबा. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॉलिंग आणि फिल्डिंगचा दर्जा बघायला मिळाला. जे खेळामध्ये सर्वस्व काय बघायला मिळते, क्षेत्ररक्षणचा दर्जा उंच असायला पाहिजे, गोलंदाजी धार असायला पाहिजे, बॅटिंगचा क्लास असायला पाहिजे, ते सर्व आणि सर्व बघायला मिळालं. ते बघायला मिळते मुरबा. ऐकूया एक डीजेचं सुंदर धमाल गीत.